जर तू सध्या मोठ्या दुःखात, मोठ्या टेन्शनमध्ये असशील, साडेसाती, अडथळे, आर्थिक संकट, कितीही मोठे दोष किंवा कोणत्याही आजाराने त्रस्त असशील, जर तुला वाटत असेल की आयुष्य भटकत चाललंय, कुणीही तुझं राहिलं नाही, तर ही शिवभक्त नागिनीची कथा तुझ्या दुखी रडक्या भाग्यात मोठा चमत्कार करू शकते, ते पण या चालू क्षणाला. भगवान शिवा माता पार्वतीला म्हणतात, माझी आणि नागिनीची ही कथा ऐकल्याने मनुष्याची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल आणि मरेपर्यंत त्यांच्यावर संकट येणार नाही. ही कथा अर्धवट ऐकून सोडण्याची चूक करू नका, कारण ही केवळ कथा नाही, ही शुद्ध भक्ती, आत्मबल आणि अदृश्य शिवशक्तीचा जागर आहे. ही कथा शांत मनाने ऐकली की घरातील वाद निवळतात, साडेसातीचा प्रभाव कमी होतो, पिंडातील दोष शमतात, आजार दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात पुन्हा श्रद्धा आणि शांती नांदू लागते. शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि आजची कथा लाईक करा. शेवटपर्यंत ऐकत रहा, कारण धडा असो किंवा कथा अर्धवट ऐकल्याने त्याचे रूपांतर पापात होते. चला तर मग डोळे मिठा, मनाला शांत करा आणि अनुभवा एक शिवमय प्रवास, जिथे भक्तीला चमत्काराची साथ लाभते.